नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता काव्याने रम्याला खुर्चीला बांधून ठेवलेलं आहे आणि आता रम्यासमोरच काव्याने पार्थबरोबर विवाह सोहळा संपन्न केलेला आहे। आता नेमकं पुढे काय काय घडतं, कसं घडतं, हे सगळं शेवटपर्यंत आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर आता आपण इथे पाहिलंय की लग्न झाल्याच्या नंतर मग सगळ्यांच्या समोर एक खूप मोठा प्रश्न आहे आणि तो म्हणजे काव्या आता नेमकं रम्याच्या बाबतीत करणार तरी काय। मग आता काव्या ही युगला म्हणते, युग जरा माझा मोबाईल आणशील का। त्यावेळी युग लगेचच काव्याचा मोबाईल घेऊन येतो आणि धर वहिनी असं म्हणत काव्याच्या हातात देतो। काव्या मोबाईल घेते आणि थेट पोलीस स्टेशनला कॉल करते आणि म्हणत असते, नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, मी बोलते मिसेस काव्या पार्थ देशमुख। आणि काव्या धनंजय मोहिते सुद्धा त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात, बोला मॅडम। त्याबरोबर काव्या म्हणत असते, मी तुम्हाला सारस्वत हॉलमधून कॉल केलाय, मला एक कंप्लेंट नोंदवायची आहे, तर तुम्ही येऊ शकता का। त्याबरोबर इन्स्पेक्टर काव्याला विचारतात की तक्रार काय आहे। मग काव्या सांगते की एका मुलीने मला किडनप केलं होतं आणि माझ्या नव्याबरोबर लग्न करण्याचा तिचा प्लॅन होता, पण कसंबसं वाचून मी इथपर्यंत आलीय आणि आता मला त्या मुलीच्या विरोधात तक्रार नोंदवायची आणि तिला तुमच्या स्वाधीन करायचे। इन्स्पेक्टर आम्ही थोड्याच वेळात पोहोचतोय असं सांगतात, फोन ठेवून देतात आणि अर्ध्या तासात इन्स्पेक्टर त्या ठिकाणी पोहोचतात। आणि आता इन्स्पेक्टर साहेब काव्याला विचारतात, मॅडम कोण आहे ती मुलगी, कुणाच्या विरुद्ध तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे आमच्याकडे। त्याबरोबर काव्या बोट दाखवून रम्याकडे दाखवते। त्याबरोबर हौलदार साहेब म्हणतात, अरेस्ट करा कॉन्स्टेबल या मुलीला। त्याबरोबर लेडीज कॉन्स्टेबल रम्याला अटक करायला पुढे जाते। वसू आत्या आता त्यावेळी लगेचच काव्या पुढे येते आणि म्हणते, काव्या काय करतीस तू हे। काव्या काहीच उत्तर देत नाही। मग वसू आत्या रम्याच्या जवळ येते, पोलिसांना म्हणू लागते की नका नका, माझ्या मुलीला प्लीज अटक करू नका, प्लीज थांबवा हे सगळं प्लीज। इन्स्पेक्टर म्हणतात, जर त्यांनी तक्रार मागे घेतली तरच काहीतरी होऊ शकतं, नाही तर काही करता येणार नाही। मग वसू आत्या मालिनी काकूजवळ हात जोडत म्हणते, मालिनी असं नको करूस, रम्यावरती लहानपणापासून तू सुद्धा अगदी आईप्रमाणे प्रेम केलेलं आहेस आणि रम्याला तुझ्या समोर होऊन पोलीस घेऊन चालले आहेत, तू काही बोलणार नाहीस का ग मालिनी, असं नको करूस। हो तर मी रम्याला घेऊन कुठेतरी लांब निघून जाईन, इकडनं खूप लांब निघून जाईन मी आणि रम्या पुन्हा कधीच इकडे येणार नाही। खरंच आम्ही कायमचे निघून जाऊ, आम्ही पनवेलला जे फार्म हाऊस आहे ना आपलं तिकडे शिफ्ट होऊ, किंवा आम्ही मुंबई सोडून जाऊ, आम्ही हे शहर सोडून जाऊ, आम्ही हे देश सोडून जाऊ। हो तर पण प्लीज माझ्या मुलीला वाचव मालिनी, वाचव तिला। जर ती सुद्धा राहिली नाही माझ्या आयुष्यात तर मग मी काय करू, कशी जगू मी माझ्या आयुष्यात। आता रम्याशिवाय जगण्यासाठी दुसरं काहीही कारण नाहीये, तुला माहिती आहे ना मालिनी। मी हात जोडते, पदर पसरते। हो तर विक्रम, अरे तू तरी काहीतरी बोल ना विक्रम, अरे रम्यावरती तू सुद्धा अगदी तुझ्या सख्या मुलीप्रमाणे प्रेम केलायस ना। माझा नवरा मेला तेव्हा तू काय बोलला होतास, रम्याला कधीच मी कसलाही त्रास होऊ देणार नाही म्हणून। आणि आज बघ ना बघ, आज रम्याला हाताला धरून पोलीस घेऊन चाललेत, हातकडे घालतायत तिच्या हातात। विक्रम हात जोडते, मी काहीतरी बोल मालिनी, तू सुद्धा म्हणाली होतीस ना की तू पोटच्या मुलीप्रमाणे रम्याला जपशील, म्हणून तू मला सुद्धा मदत करशील कायम, असा शब्द दिला होतास आणि आज हे सगळं तुझ्या समोर घडतंय मालिनी। त्यावर मालिनी म्हणते, हो बोलले होते ना मी, वसुताई बोलले होते की मी रम्याला माझ्या पोटच्या मुलीप्रमाणे जपेन, मी तिची काळजी घेईन, तिच्यावर खूप प्रेम करेन, असं सगळं मी बोलले होते, कारण त्यावेळी रम्या सुद्धा माझ्या मुलीप्रमाणेच माझ्याबरोबर वागायची ना। पण जर आता रम्या तिची पात्रता विसरली आहे, जर रम्या याच जन्म दिलेल्या मुलांच्या सुखावर उठली असेल, तर मग मात्र मला रम्याच्या बाबतीत कठोर पावलं उचलावी लागतीलच ना। आज जर रम्या हिने केलेला प्लॅन सक्सेसफुल झाला असता, काव्या वेळेवर इथे पोहोचू शकली नसती, तर
किती मोठा अनर्थ घडला असता माहिती आहे तुम्हाला. आज माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. पुन्हा एकदा त्याला त्याच सर्व त्रासातून जावं लागलं असतं, सुलाखून निघावं लागलं असतं. तुम्हाला काय जातंय बोलायला. तर नंदिनी सुद्धा म्हणत असते, आणि वसू आत्या, तुम्ही तुमच्या ज्या मुलीसाठी हातपाय जोडताय ना, त्याच मुलीला जर 4 गोष्टी शिकवल्या असत्या ना, तर बरं झालं असतं. पण तिला जरा समजावून सांगण्याऐवजी, तिला रियालिटीत आणण्याऐवजी तिला खोटी स्वप्न दाखवलीत. तुम्ही सुद्धा तिला सपोर्ट केला, चीअर केलं तिला, की हा हे असंच कर, ते तसंच कर. उलट तुम्ही ना आई म्हणून खूप मोठी चूक केली आहेत. आज रम्याच्या बाबतीत हे जे काही घडतं ना वसू आत्या, त्या सगळ्याला ना जर कोणी जबाबदार असेल तर त्या सर्वस्वी तुम्ही आहात. वेळेवरती आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं, त्यांना चांगलं घडवणं हे आई वडिलांच्या हातात असतं. पण तुम्ही रम्याला घडवण्याऐवजी तुम्ही तिला बिघडवलंच समजलं ना. आणि एकदा तुमच्यावर विश्वास ठेवून, एकदा तुम्हाला संधी देऊन मी खूप मोठी चूक केली आहे. पण आता बास इन्स्पेक्टर साहेब, मला सुद्धा या रम्याविरुद्ध एक तक्रार नोंदवायचीच आहे. माझ्या गेल्या लग्नात त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात काय, त्यावर नंदिनी म्हणते, म्हणजे माझं याआधी पार्थबरोबर लग्न ठरलं होतं. माझं आणि पार्थचं लग्न होणार होतं. पण त्यावेळी या रम्याने तेव्हा सुद्धा खूप अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता. ज्या दिवशी आमचा साखरपुडा होता त्या दिवशी हिने अंगावरती केरोसिन ओतून घेऊन, मी जीव देईन पार्थ, नाही तर तू इकडे ये असं सांगून पार्थला तिकडे बोलवून घेतलं होतं. आणि पार्थ मैत्रीच्या नात्याने हिचा जीव वाचवायला त्या ठिकाणी गेले होते. लग्न झाल्यानंतर सुद्धा हिने आम्हाला खूप त्रास दिलेला आहे. प्रत्येक वेळी आमच्या वाईटाचा हिने विचार केलेला आहे. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब, जितकी जास्त हिला शिक्षा होईल तितकी जास्त शिक्षा हिला मिळवून देण्याचा प्रयत्न करा. जर ही कधी तुरुंगाच्या बाहेर आलीच नाही तर ते सुद्धा आमच्यासाठी उत्तमच ठरेल. त्याबरोबर मग मालिनी काकू सुद्धा म्हणतात, रम्या, खरंच तुझ्यावर विश्वास ठेवून ना आम्ही खूप मोठी चूक केली. तरीही मला पार्थ म्हणत होता की रम्या कधीच सुधरू शकत नाही, आई नाही सुधरू शकत ती. पण त्यावेळी मी पार्थवरती विश्वास ठेवला नाही. खरं तर मी पार्थवरतीच विश्वास ठेवायला हवा होता. पण एक आईच्या मायेने मी तुझ्यावरती विश्वास दाखवला. आणि मी ठरवलं की जर तू सुधरत असशील, बदलत असशील, तर तुला सुधारण्यासाठी, बदलण्यासाठी एक संधी दिली पाहिजे. आणि म्हणून मी तुला संधी देऊ केली. पण तू त्या संधीचं सोनं करण्याऐवजी तू त्या संधीचं मातेर केलंस, माती केलीस. तू रम्या सगळ्याची. आणि आता मात्र बास, आता मात्र सोडणार नाहीये मी तुला. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, आई, अगं शेवटी कुत्र्याची शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला ना तरी ती वाकडीच राहते. किंवा कडू कारल्याला तेलात तळलं काय, तुपात तळलं काय, साखरेच्या पाकात घोळलं काय, तरी ते कडूच राहतं. त्याची चव कधीही बदलू शकत नाही ना. तसाच रम्याचा स्वभाव सुद्धा आहे, कडू कारल्यापेक्षाही खूप घाण, खूप विचित्र, वाईट. रम्याचा स्वभाव कधीच बदलू शकत नाही. ही गोष्ट मला अगदी पूर्वीपासून माहिती आहे. आई, रम्याला जे होय ते मिळवण्यासाठी आजपर्यंत ती खूप खालच्या स्तराला जाऊन वागली. पण आता बास रम्या, आतापर्यंत तू या पार्थचा चांगुलपणा बघितलास, पार्थची माणुसकी, पार्थची दया, पार्थचं प्रेम सगळं पाहिलेलं आहेस. पण आता बघशील तो पार्थचा तिरस्कार. त्याबरोबर जीवा म्हणतो, मी सुद्धा सोडणार नाहीये दादा हिला. अरे, माझ्या भावाच्या सुखावर उठण्याचा हिने प्रयत्न केलाय. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा हिला. आणि हो, हिला इतकी चांगली शिक्षा होईल याची काळजी घ्या की पुन्हा हिला आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं तर दूरची गोष्ट, आमच्याबद्दल स्वप्न जरी दिसलं ना तरीही दचकून झोपेत ही जागी झाली पाहिजे. रम्या, तू खूप मोठी चूक केली आहेस. तुला काय वाटलं की तू काव्याला किडनप करशील आणि काव्या इथे पोहोचू शकणार नाही. अगं, तू उलट नागिणीच्या शेपटीवरती पाय ठेवलायस. काव्या नागिन आहे, नागिन. काव्या जर तुला डसली ना तर विष उतरणं तर खूप दूरची गोष्ट, पाणी मागता सुद्धा नाही येणार तुला. आणि आता तू तिच्या परीक्षेत उतरलीयस. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, घेऊन जा हिला.
त्याबरोबर इन्स्पेक्टर आता तिला घेऊन जातात. आता त्यानंतर मग सगळे नाराज असतात. त्यावेळी मालिनी काकू म्हणतात, बरं पुरे झालं उगाचच्या उगाच त्या नीच रम्यामुळे आपण सगळ्यांनी आपला मूड खराब करून घेण्याची काहीही गरज नाहीये. तुमचा विवाह सोहळा अगदी व्यवस्थित छान थाटामाटात पार पडलाय. आता वेळ आहे ती पाठवणीची. लवकर पाठवणी करा शारदाताई. मला असं झालंय कधी एकदाची मी माझ्या दोन्ही सुनांना घेऊन पुन्हा एकदा माझ्या घरी जाते. त्याबरोबर लगेचच शारदा म्हणते, हो हो मला सुद्धा माझ्या मुलींची अगदी कौतुकाने पाठवणी करायची. मग शारदा तिच्या दोन्ही मुलींना म्हणजेच नंदिनी आणि काव्याला जवळ घेते. नंदिनी खूपच जास्त इमोशनल झालेली असते, कारण ती आई-बाबांबरोबर जास्त काळ राहिलेली असते. आई-बाबांबरोबर एक तिची वेगळीच अटॅचमेंट असते आणि ती खूप रडत असते. धनंजय त्या दोघींनाही म्हणतो, अगं रडू नका विक्रम, माझ्या मुलींना सांभाळून घ्या, काही चुकलं माकलं तर त्यांना माफ करा. त्यावर विक्रम काका धनंजयला सांगतात, धनंजय अरे काळजी करू नकोस, सुना नाही मुली घेऊन जातोय, त्यांना त्यांच्या माहेरची आठवणही येणार नाही, ही जबाबदारी आमची. त्याबरोबर मग मालिनी काकू सुद्धा म्हणतात, हो धनंजय भाऊजी काळजी करू नका, तुमच्या मुली आजपासून आमच्या सुद्धा मुलीच आहेत. अहो विचारा, त्यांना आजपर्यंत एकदा तरी त्यांना असं जाणवलंय का की त्या त्यांच्या सासूसास्यांकडे आहेत? म्हणून काळजी करू नका, आम्ही कायम त्यांची काळजी घेऊ. त्याबरोबर मग लगेचच नंदिनी आई आणि बाबांना म्हणते, आई बाबा काळजी घ्या, स्वतःला सांभाळा, जपा आणि हो आरूला सुद्धा सांगा आमची पाठवणी झाल्याच्या परीक्षेमुळे तिला आमच्या लग्नात येता आलं नाही, पण तिची कमी भासली आम्हाला दोघींना. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, हो अगदी बरोबर बोललीस तू नंदिनी, आणि तिने सुद्धा खूप मिस केलंच असेल तुम्हा दोघींना. पण मी काय म्हणते शारदा ताई, धनंजय भाऊजी, आता आरूच्या परीक्षा संपल्या आणि ती परत इकडे आली की तिला आमच्याकडे 8 दिवस जरा राहायला पाठवून द्या. तिघी बहिणी एकत्र राहतील तर त्यांना जरा बरं वाटेल. त्यावर मग शारदा म्हणते, तुम्हीच आमच्या मुलींना पाठवा की माहेरपणाला आमच्याकडे. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, नाही नाही, हे काही आता शक्य नाही हो, आता खूप झालं सुनांचं घराबाहेर राहणं, आता काय मी माझ्या सुनांना कुठे पाठवत नाही. त्यानंतर आता सगळेच जण हसतात आणि मग आता सगळेजण देशमुखांच्या घरी परत आलेले असतात. आता आधीच इकडे आशाने घरी येऊन गृहप्रवेशाची छान तयारी केलेली असते. तिने 2 छान तांदळाने भरलेले माप दारात ठेवलेले असतात. त्याच्या भोवती छान फुलांची सजावट असते, पूर्ण फुलांच्या पायघड्या वगैरे घातलेल्या असतात. हे सगळं बघून सगळेच खूप खुश होतात. त्याबरोबर आता लगेचच मालिनी काकू दोघांचं औक्षण करतात आणि म्हणतात की चला आता आत. यावर लगेचच युग म्हणतो, एक मिनिट, असं कसं? आई अगं आत काय, यांचे उखाणे घ्यायचे बाकी आहेत की उखाणे घ्या आणि त्यानंतरच आत या. वहिनी उखाणा घ्या. त्याबरोबर मग आता नंदिनी पहिला उखाणा घेऊ लागते. आता उखाण्यामध्ये ती म्हणत असते, जीवांच्या प्रेमात पडले संसाराचा थाटला, त्यांच्याबरोबर थाट म्हणूनच तर केला पुनर्मिलनाचा हा वेगळा घाट. त्याबरोबर आता नंदिनीने उखाणा घेतल्याबरोबर युग म्हणतो, वाह वाह, एक नंबर खतरनाक. आता वहिनी तू सुद्धा उखाणा घे बघू. तरी नंदिनी वहिनी बेस्ट उखाणा घेते की काव्या. वहिनी काव्या म्हणते, हे नाही, मला नाही जमणार. त्यावर मग पार्थ म्हणतो, घ्यात. याबरोबर मग नंदिनी हिच्यावरूनच आता काव्या म्हणते, मी प्रयत्न करते. आणि मग काव्या सुद्धा आता उखाणा घेते आणि काव्या उखाण्यात म्हणत असते, प्रत्येक ठिकाणी होतो मला पार्थरावांचा भास, म्हणूनच तर केला लग्नानंतरचा सुंदर प्रवास, खास घातला पुनर्मिलन सोहळ्याचा आगळा वेगळा, जगा वेगळाच थाट खास. त्याबरोबर आता हा उखाणा ऐकून लगेचच मालिनी काकू म्हणतात, वाह वाह वाह, माझ्या सुनांनी काय जबरदस्त उखाणे घेतलेत, बघितलंस का युग, काय हुशार आहेत त्या माझ्या सुना. बरं आता पुरे झाला फाजीलपणा आणि आगाऊपणा तुझ्या, आता उगाचच्या उगाच लक्ष मींना ताटकळत ठेवू नका. या आता जीवा. नंदिनी माप ओलांडा आणि आतमध्ये या. पार्थ काव्या तुम्ही सुद्धा
या आणि मग नंदिनी आणि काव्या माप ओलांडतात. त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू म्हणतात, आता ह्या कुंकवाच्या पाण्यामध्ये तुमचे पाय बुडवा आणि तसा घरात गृहप्रवेश करा. त्याबरोबर आता कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय बुडवून लक्ष्मीच्या पावलांनी नंदिनी आणि काव्या घरात गृहप्रवेश करतात. आता त्यांचा गृहप्रवेश झाल्यानंतर मग मालिनी काकू त्या दोघींनाही म्हणतात, नंदिनी, काव्या, आपल्या देशमुखांच्या घरची प्रथा काय आहे ते लक्षात आहे ना? आता तुम्हाला दोघींनाही आपल्या घरच्या देवादेवायात दिवा लावायचा आहे. घरच्या सुखासाठी, समाधानासाठी, आपल्या भरलेल्या घरासाठी प्रार्थना करायची आहे ना लक्षात? त्याबरोबर त्या दोघीही जणी माना डोलावतात. मग लगेचच मालिनी काकू आशाला सांगतात, आशा, जा बरं पटकन 2 दिवे घेऊन ये. आशा 2 दिवे घेऊन येते. आणि आता नंदिनी आणि काव्याला मालिनी काकू सांगतात, दिवे लावा. त्याबरोबर नंदिनी दिवा लावायला घेते. आता दिवा जाळत असताना तिला गेल्या वेळची परिस्थिती आठवते आणि ती विचार करते, खरंच गेल्या वेळची परिस्थिती किती विचित्र होती, पण यावेळी मात्र आता सगळंच बदलले. यावेळेचं सगळं किती छान आहे. तर आता काव्याला सुद्धा गेल्या वेळची परिस्थिती आठवते आणि ती म्हणते, आई, गेल्या वेळी तुम्ही मला दिवा लावायला लावला होतात तेव्हा मी त्यावर मालिनी काकू काव्याला ओरडतात आणि म्हणतात, काव्या, अग, त्या जुन्या आठवणी आता नाही काढायचं ठरलं ना आपलं? आता आपल्या घरात जे काही घडणार आहे की नाही ते फक्त सगळं छान सुखाचं, आनंदाचं आणि प्रसन्न वातावरणातल्या गोष्टी घडणार आहेत की नाही? मग जे घडलं ते सगळं आता मागे सोडून द्यायचं आपल्याला. आता नव्याने नवीन गोष्टींची, सुखाची सुरुवात करायची आहे ना? मग जर तुझ्या मनात जुनं काही राहून गेलं ना काव्या, तर पुन्हा तू नवीन आयुष्याची सुरुवात नाही करू शकणार. हा दिवा जाळशील, या दिव्याने आपल्या देवघरात तर प्रकाश पडेलच, पण त्याचबरोबर तुझ्या मनातही प्रकाश पडू देत आणि जुन्या सर्व गोष्टी त्या प्रकाशात विझून जाऊ देत. त्याबरोबर आता नंदिनी म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही आई आणि काव्या, आता नवीन गोष्टींना उजाळा देण्यासाठी सुरुवात कर, कळलं? त्यावर काव्या म्हणते, हो ताई, आई, तुम्ही बरोबर बोलताय. आणि मग लगेचच आता काव्या ही सुद्धा देवापुढे छान मनाने, प्रसन्न मनाने दिवा लावते. आणि मग आता नंदिनी देवाकडे प्रार्थना करत असते. नंदिनी देवाला म्हणत असते, देवा, एवढ्या सर्व संकटातून, एवढ्या सगळ्या विघ्नांमधून तुला जे घडवायचं होतं शेवटी तू तेच घडवलंस. आम्ही फक्त निमित्त मात्र, घडवायचं जे काही असतं ते तूच घडवतोस. आता हे जे काही घडवून आणलंयस ते सगळं तसंच कायम छान छान राहू दे. त्याबरोबर आता काव्या सुद्धा प्रार्थना करते, माझा आणि पार्थाचा संसार सुद्धा देवा सुखाचा होऊ दे. आतापर्यंत माझ्यासाठी पार्थने खूप काही केलं, पार्थने माझ्यासाठी खूप काही सहन केले, पण आता बास, आता पुन्हा प्रार्थना. माझ्यामुळे कुठलाही त्रास नको होऊन देऊ, आमचा संसार सुखाचा होऊ देत. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, बापरे बापरे, अगं किती काय काय मागताय देवाजवळ, काय अख्खीच्या अख्खी लिस्टच मागून टाकताय की काय आजच्या आजच? त्याबरोबर लगेचच सगळेजण हसतात. मालिनी काकू म्हणतात, मागा मागा, जे काही मागायचं आहे ना ते सगळं मागा. तुमचा संसार सुखाचा होऊ दे यासाठी छान प्रार्थना करा. त्याबरोबर लगेचच आता इकडे पार्थ सुद्धा म्हणत असतो की हो, तर मागायलाच पाहिजे. आतापर्यंत आमच्या आयुष्यात जे काही घडलं ते सगळं परत कधीच होऊ नये यासाठी प्रार्थना करतोय. त्याबरोबर काव्या म्हणते, पार्थ, आपल्या आयुष्यात आता जे काही घडून गेलं ना ते पुन्हा कधीच घडणार नाही याची जबाबदारी माझी, कारण आतापर्यंत मी तुमच्याबरोबर नव्हते, पण यापुढे कायम मी तुमच्याबरोबर असणार आहे आणि त्यामुळे आता तुम्हाला कधीच संकट येणार नाही, ही जबाबदारी माझी. त्याबरोबर जीवा सुद्धा नंदिनीला म्हणतो, नंदिनी, मला आज देवासमोर वचन दे, आपल्यात कितीही वाद झाले, भांडण झाली, काहीही झालं तरी तू मला सोडून, या घराला सोडून कधीच जाणार नाही. नंदिनी म्हणते, शब्द आहे माझा, तुम्हाला सोडून यापुढे मी कधीच जाणार नाही आणि आता मुळात तुम्हाला सोडून जाण्याचा प्रश्न उद्भवतच नाही ना. आता आपण एकच तर आहे. त्याबरोबर आता
हे सगळं ऐकून मालिनी काकू खूपच जास्त खुश होऊन जातात. त्या म्हणत असतात, वा खरंच आज खऱ्या अर्थाने माझ्या घराला घरपण आलं, सुना परत आल्या याचा मला आनंद झाला. आणि मग आता मालिनी काकू सुद्धा मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत असतात की देवा माझ्या घरात हे जे काही सुख समाधान शांती समृद्धी आणलंस की ते सगळं असंच कायम राहू दे. घरातली इडापिडा बाहेर गेली आहे ती बाहेरच राहू दे. आता इडापिडा म्हणजे मालिनी काकू वसू आत्या आणि रम्याबद्दल बोलत असतात. वसू आत्या सगळेजण घरी आलेले असतात, पण अजून घरी आलेली नसते. ती बाहेरच तिकडे कुठेतरी रडत बसलेली असते. रडून रडून वसू आत्याने स्वतःचे हाल पार वाईट करून घेतलेले असते. पण आता घरात कोणालाच वसू आत्याचं काहीच पडलेलं नसतं. उलट घरात आता सगळेजण आनंदात असतात. मालिनी काकू म्हणतात की चला चला आता खूप झालं, आता जरा चौघांनीही आराम करा म्हणजे तुम्हाला छान वाटेल. आता सगळे जण आपापल्या बायकांबरोबर आपापल्या खोल्यांमध्ये जात असतात. मालिनी काकू म्हणतात, इतक्यात खोलीत जाता येणार नाहीये तुम्हाला. चौघांनाही एकमेकाबरोबर सत्यनारायण झालं की मगच एकत्र राहता येईल. त्याबरोबर मग लगेचच जीवा आणि पार्थ जीवाच्या रूममध्ये जातात. पार्थ आणि जीवा गेल्यावर नंदिनी आणि काव्या काव्याच्या खोलीत जातात आणि झोपून तोंडात घेतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.